रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा संकल्प मेळावा या ठिकाणी आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन आमचे जिल्हाध्यक्ष डोळसे यांनी केलं होतं। एक चांगलं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल डोळसे यांचं मी अभिनंदन करतो। मला याला थोडा उशीर झाला, परंतु माननीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्वजण काम करतो आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने RPIचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी जे काही यश प्राप्त होते ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादानेच प्राप्त होते आणि प्रत्येक वेळी मी या गोष्टीचा उल्लेख करतो की 2014 असेल 2019 असेल, दोन्ही वेळा मला जो खासदार पदाचा जो बहुमान मिळाला त्यामध्ये RPIचा सिंहाचा वाटा आहे आणि विशेष करून आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आठवले साहेबांचा मोठा त्या सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा बहुमान मला मिळालेला आहे। आज या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील आमचे सर्व RPIचे पदाधिकारी कार्यकर्ते आले आणि दरवर्षीप्रमाणे याही वेळी जो मोदीजींचा जो नारा आहे 400 पार, पण त्या दिवशी युवा आणि यांच्यातर्फे एक होता, त्यांनी एक घोषणा दिली 400 पार जर करायचं असेल तर विदाऊट आठवले साहेबांच्या सहकार्याशिवाय तो 400 पार होऊ शकत नाही। त्यामुळे आठवले साहेबांची भूमिका ही अत्यंत त्यात महत्त्वाची असणार। मी या मेळाव्याच्या निमित्त सर्व RPIच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। नाही, यात आठवले साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, या संदर्भात त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडू शकतात आणि हा संपूर्ण निर्णय हा महायुतीचा असेल। महायुतीत प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला पाहिजे ही माझी भूमिका आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राहील, NDAच्या घटक पक्षाचा सन्मान राहील आणि त्यानुसार त्यांची जी मागणी आहे त्यानुसार त्या संदर्भातला विचार। आज माझे पण खूप कार्यक्रम होते। आठवले साहेब ज्यावेळी बांद्रावर निघाले तेव्हा मी पण त्यांच्या मागूनच निघालो होतो, परंतु दुर्दैवाने मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि मी संपर्कात होतो। तर ज्यावेळी आठवले साहेबांचं भाषण चालू होतं त्यामुळे या ठिकाणी 5-10 मिनिटाच्या अलीकडेच होतो, परंतु मला माहीत नव्हतं की आठवले साहेब भाषण केल्यानंतर लवकरच निघून जातील। माझी पण चूक आहे, मी उशिरा आलो, त्याबद्दल मी पण दिलगिरी व्यक्त करतो। परंतु मित्रपक्षाची कुठली नाराजगी नाही, मित्रपक्ष RPIच्या सोबतच आहे आणि नेहमीच RPIचा सन्मान राखण्याचं काम मित्रपक्षाचं शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी हे करेल, तर त्यामध्ये कोणी पदाधिकाऱ्यांनी मनात कटुता बाळगू नये। उदय भाई ना बघा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्मान्य आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेने या जिल्ह्याचा संकल्प मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यास बहुसंख्येने कार्यकर्ते, महिला आघाडीचे नेत्या, पुरुष आघाडीचे नेते उपस्थित होते। आमच्या महिला आघाडीचे नेत्या सर्वच कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला। खरं तर मित्रपक्षाच्या नेत्यांनी यायला पाहिजे होतं, का नाही आले का समजत नाही की एवढा तामधाम आम्ही केला होता, एवढं महाभव्य दिव्य असा मेळावा केलेला असताना देखील स्थानिक खासदार असो किंवा नेते असो कुणी आलेले असो, भविष्यात ते येतील अशा अपेक्षा करतो। लेकिन रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा प्रामाणिक पक्ष आहे आणि आठवले साहेब त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत, पुढे देखील भविष्यात ते खंबीर उभं राहतील। आम्ही मेळ्यातून हाच संकल्प केला आहे, येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचं महानगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत तुम्हाला निळा झेंडा फडकशाही राहणार आहे, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो, थांबतो। देखिए, सबको मालूम है आठवले साहब गरीबों के नेते हैं। पहले तो मैं संजय भाई जो अपने युवा नेते और सुभाष भाई, अनिश पठान भाई, इनका तहे दिल से मन से स्वागत करूंगा कि इन्होंने मुझे बुलाया, आज इतना मान सम्मान दिया। क्योंकि देखिए, संजय भाई जो भी कार्यक्रम लेते हैं ना, दही हांडी का प्रोग्राम बोलो, ये बोलो, तो हमेशा हर साल हमको बुलाते रहते हैं, हम आते रहते हैं। अभी संजय भाई एक युवा नेता है, उनकी जो इधर दक्षिण मध्य मुंबई में जो होल्ड है, आप RPI का देखते हो, सब गढ़ है, शिवसेना का गढ़ है, अपने राहुल शेवाळे साहब MP है। कैसे लोगों में एक अलग वातावरण है महायुति का। तो इसके लिए आज आठवले साहब को मिलके बहुत अच्छा लगा। आठवले साहब यहाँ पे आए, कार्यकर्ताओं को मनोबल बढ़ाया। हम लोग का जो महाराज्य माथाड़ी ट्रांसपोर्ट यूनियन है, जो श्रीकांत शिंदे साहब की, जिसमें मेरे पदाधिकारी है राजू भाई, गनू भाई, बहुत सारे लोग हम लोग यहाँ पे आए हैं, हाँ, शिवसेना की तरफ से। बस जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करणं, बूथ वाईज बांधणी करणं, कार्यकर्ता हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, ह्या हिशोबाने दक्षिण मध्य मुंबई प्रयत्न करेल। म्हणून तर सांगतो, आज दक्षिण मध्य मुंबईचा जो मेळावा होता त्याचं नावच होतं दक्षिण मध्य मुंबईचा संकल्प मेळावा। म्हणून या हिशोबाने आम्ही संकल्प आज केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये दक्षिण मध्य मुंबईत कमीत कमी 5 ते 6 नगरसेवक निवडून आणणार आहोत आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक आमदार आमचा नक्कीच असेल, एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो। आठवले साहेबांनी शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ मागितलेले आहे, तर जे आपल्याला सुटतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ते आम्ही
मेहनत करून सीट काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई हा रिपब्लिकन पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि बऱ्याच दिवसाची आलेली मरगळ आज या ठिकाणी आपण दक्षिण मध्य मेळाव्याची सुरुवात करून केलेली आहे. भूमिका आमची असेल की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुती आमची येणाऱ्या लोकसभेमध्ये आपली बार 400 पार. मित्रपक्षांना आम्ही प्रत्येक मित्रपक्षांना आम्ही वारंवार निमंत्रित करत असतो, त्याचा फॉलोअप आम्ही वेळेवरती करत असतो, पण ते त्यांच्या अडचणींमुळे येत नाहीत किंवा जाणीवपूर्वक काही कार्यक्रमाला टाळतात याचं अजून चित्र आम्हाला कळलं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून मी जिल्ह्याचा कारभार सांभाळलेला आहे त्यानंतर हा जिल्हा दक्षिण मध्य मेळाव्याचा संकल्प मेळावा आज आम्ही सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने. आणि आठवले साहेबांच्या येण्यामुळे आमचा कार्यक्रम सक्सेस झाला असं आम्हाला तरी वाटतं. त्या लोकांना आणलं पाहिजे. मुख्यमंत्री आले नाही ते बरं झालं, म्हणजे त्यांना अशा मोकळ्या खुर्च्या बघणं काय ते बरोबर नव्हतं ते. तर आपल्याला तालुका वार्ड जे आहे ते चांगले बांधले पाहिजे. शायनिंग करण्याचं काम थोडं थांबवलं पाहिजे. शायनिंग करून नेता होत नाही आहे. नेता व्हायचं असेल तर कार्यकर्ता बनलं पाहिजे. कार्यकर्ता बनायचं असेल तर वस्ती संपर्क असला पाहिजे. आपण अशा पद्धतीचा आवाज दिल्याबरोबर 100-200 लोकांनी आलं पाहिजे. अशा पद्धतीनं मला असं वाटतं की मेळावे करत असताना आपल्याला सिस्टमॅटिकली आपण बाकी व्यवस्था तर चांगली आहे. आणि संजय डोळसे हे बहुजन समाजाचे आहेत, मराठा समाजाचे आहेत, तरी सुद्धा ते आपल्या समाजामध्ये मिक्सअप होत आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. मग त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना 2011च्या झोपड्यांना मान्यता मिळालेली आहे. ज्या ठिकाणी SRA झाली नाही आहे त्या ठिकाणी SRAच्या ज्या स्कीम्स थांबलेल्या आहेत, ज्या ठिकाणी बिल्डर आले नसतील तर त्या ठिकाणी नवीन बिल्डर आपण आणले पाहिजे. ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या असतील तर त्याने आपण मला तर सांगितलं पाहिजे. SRA मध्ये माननीय लोखंडेजी हे त्या ठिकाणी शिव आहेत. अनेक प्रोजेक्टला मंजुरी देण्याचं काम आपण केलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या ठिकाणी आपण मला तर सांगा. त्या कामांचा पाठपुरावा करणं अत्यंत आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांच्या बरोबरच आपल्या मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यांना रोजगार नाही आहे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंरोजगार जो आहे आपल्या भागाभागामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकाची संपर्क साधा. त्या ठिकाणी 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10 लाखाचं कर्ज मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करा. सरकारी स्कीम तर आहेतच आहेत. सरकारी स्कीम MSME आहे, खादी ग्रामोद्योग आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अण्णासाहेब विकास महामंडळ आहे, गिडकॉम आहे.